नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। साधकाच्या वेशात जैन मंदिरात जाऊन तेथील दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले। त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट आणि सोन्याची चेन असा 4,20,000 रुपयांचे दागिने जप्त केलेत। याबाबत जय पारेख यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली। त्यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट आणि सोन्याची चेन चोरीला गेली होती। त्याच दिवशी शहरातील 3 ते 4 जैन मंदिरांमधील देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता। कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदिरामध्ये समारंभपूर्वक पूजा अर्चा करतात। त्याच दिवशी चोऱ्या झाल्याने लोकांची धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तातडीने विशेष तपास पथकाची निर्मिती करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेज तपासले। पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या खबऱ्यांकडून माहिती काढली। पोलीस हवालदार सागर केकान यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली आणि इतर परिसरात घडलेत। संशयित आरोपी हा सध्या मुंबईतील गिरगाव येथील घरी आहे। त्यानुसार पोलीस पथक तातडीने मुंबईला जाऊन त्यांनी नरेश जैन याला ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। पैशांच्या चणचणीतून देवाचे दागिने चोरल्याने सांगितले। त्याच्याकडून चोरलेले 4,20,000 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।